नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय नो खूपच दिवसांनी मी मोठा व्लॉग करते. आय मीन जो लार्ज व्लॉग असतो तो. बट काय करणार, सगळ्या गोष्टींमुळे टाईम म्हणजे जे पण जॉब वगैरे करते त्यामुळे मला टाईम मिळत नाही. बट मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खूप करते आपले शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून. आत्ताच मी आमच्या गावच्या यात्रेचे ब्लॉग्स टाकले होते. सिद्धनाथ आमचे देव आहेत, त्या गावची म्हणजे त्या गावचा देव आहे सिद्धनाथ. सो त्या देवाची यात्रा असते आणि मी बरेच प्रयत्न करून ब्लॉग त्यातून म्हणजे काम भरपूर होतं पण त्यातून वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत मी पोहोचते. तुम्ही लोक पण मला छान सपोर्ट करत आहात आणि असाच सपोर्ट करत राहा. सो आजचा स्पेशल व्लॉग ह्याच्यासाठी बनवलेला आहे कारण की मी माझे मार्कशीट्स रिव्हील करणार आहे. तर 10th स्टँडर्ड पासून आपला महत्त्वाचा पार्ट लाईफचा सुरू होतो. असे सर्वच जण आपण लहानपणापासून ऐकत आहोत. सर्वच जण आपल्याला असेच सांगत असतात की 10वी पासून तुमचे करिअरची पाथ सुरू होते. सो तेव्हापासूनचे मी रिझल्ट आज तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे, कसे काय मला मार्क्स आलेत आणि वगैरे काय. सो बेसिकली माझी सगळी स्कूलिंग मुंबईमध्येच झाली. मुंबईमध्ये मी मुक्तांगण स्कूलला होते. सो तिथे माझी सगळी स्कूलिंग झाली. त्यानंतर मी 11th आणि 12th माझी कीर्ती एम डोंबिवली मुंबईचं कॉलेज आहे दादरमधलं तिकडे झाली. आणि त्यानंतर फॉरेन्सिक सायन्ससाठी मी गावी गेले, म्हणजे साताऱ्याला माझं फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण झालं. आय मीन ग्रॅज्युएशन 13, 14 आणि 15 माझं झालं साताऱ्यामध्ये. सो बेसिकली ऑल ओव्हर हॉस्टेल लाईफ होती साताऱ्याची, छान होती, खूप एन्जॉय केलं. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या, खूप साऱ्या वाईट गोष्टी घडल्या. बट या सगळ्या गोष्टी पुढे ढकलत लाईफमध्ये पुढे जायचं असतं. पण मला खूप शिकायला भेटलं साताऱ्यात राहून, हॉस्टेलला राहून. तर आज आता मी तुम्हाला दाखवतीये माझे कसे रिझल्ट्स आहेत. स्कूलमध्ये म्हणावं असं मी काय टॉपर अशी मुलगी नव्हते, ॲव्हरेज स्टुडंट होते. जसं मला अभ्यास जमायचा आणि माझ्या अभ्यासाची पद्धत फार वेगळी आहे. मी खूप वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायची. 10th पर्यंत मला सर्वच जण आजूबाजूचे बोलायचे की ही पास होणार नाही. बट माझं असं, कारण की मला कोणी असं बघितलंच नव्हतं मी प्रॉपर पुस्तक घेऊन अभ्यास करतीये. माझी अशी सवय होती की जे स्कूलमध्ये शिकवतात तेवढ्यापुरतं लक्ष द्यायचं आणि तेच माझ्या लक्षात राहायचं. आणि मी त्याच्यापासून माझ्या मनाचे उत्तरं तयार करून मी स्वतः फॉर्मॅट करून मी स्वतः एक्झाममध्ये लिहायची. आणि आय थिंक ती खूपच चांगली एक ट्रिक आहे. तुम्ही पण नक्की यूज करून बघा. जे शिकवतात ते फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं आणि स्वतः सेंटेन्स फॉर्मेशन आन्सर तयार केलं, तुम्हाला खूप इझी जातं. ते रट्टा मारण्यामध्ये काही अर्थच नाही आहे, म्हणजे असं मला वाटतं. तर सगळ्यांची वेगवेगळी असू शकते सवय. चला तर आपण आता दाखवूया तुम्हाला मार्क्स. सो हा आहे माझा 10th स्टँडर्डचा रिझल्ट. मी डिस्प्ले करणारच आहे आपल्या स्क्रीनवरती. सो या इथे मला 62% भेटले होते. कॅमेरामध्ये आय थिंक उलटा दिसते हे, बट मला 62% मिळाले होते 10th स्टँडर्डमध्ये. हा माझा रिझल्ट आहे त्याचा. हां, खूप हॅपी होते मी तेव्हा आणि मला खूप टेन्शनही आलं होतं की काय होतंय. आणि लिटरली माझा जेव्हा रिझल्ट होता मी सकाळ सकाळी उठून मठात जाऊन बसली होती काय रिझल्ट होतोय, आय डोंट नो म्हणून. आणि तेव्हा माझ्या दीदीच्या फोनवरती रिझल्ट ओपन झाला होता. सगळेजण खूप ट्राय करत होते आणि संध्याकाळी 3:30च्या दरम्यान माझा रिझल्ट ओपन झाला होता आणि सगळ्यांनीच माझं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर आहे माझा हा कीर्ती एम डोंबिवली 11th स्टँडर्डचा रिझल्ट आहे हा माझा. आणि इकडे मला 71% पडले होते. या 71% पडले होते. तर कीर्तीमध्ये पण माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता, छान अनुभव भेटला मला तिकडून. आणि 71% अनएक्सपेक्टेड होते कारण की मला मॅथ सब्जेक्ट अजिबातच आवडत नाही आणि मला तो ठेवायचाच नव्हता. बट बाय मिस्टेकली तो सिलेक्ट झाला आणि तो मी ठेवला आणि मी त्या विषयामध्ये पास झाली. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर हा माझा 12th स्टँडर्डचा रिझल्ट आहे. इकडे मला 85% पडले होते 12thमध्ये. सगळ्यांचा ग्राफ उलटा असतो, 10thमध्ये जास्त असतात आणि मग कमी कमी होत जातात. बट माझ्या बाबतीत सगळं वेगळंच आहे. माझा ग्राफ वाढत वाढत गेला. ओके, 62, दॅन 71, दॅन 85. सो हा माझा 12thचा रिझल्ट होता. त्यानंतर मी गेले साताऱ्याला स्टडीजसाठी माझ्या हायर एज्युकेशनच्या ग्रॅज्युएशनच्या. तर हा तिथला रिझल्ट आहे आणि इथे मला भेटले होते
किती 66% आहे तिकडे मला फर्स्ट सेमला. सो बेसिकली इथे 6 सेम असतात. फर्स्ट सेमला मला 66%, देन सेकंड सेमला मला 70%. बघा माझा ग्राफ बघा तुम्ही, जस्ट तो म्हणजे लोअर टू हायर अशा माझ्या बाबतीत आहे. मला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर इकडे माझ्या थर्ड सेमिस्टरला मला अगेन 71% आहेत. डोंट वरी, मी सगळे रिझल्ट्स लास्टला डिस्प्ले करणार आहे. आणि त्यानंतर हा आहे फोर्थ सेमचा रिझल्ट. इकडे मला 72 आहे पर्सेंटेज. अँड देन फिफ्थ सेम, अजून आम्हाला फिफ्थ आणि सिक्स्थचा जो रिझल्ट असतो आपला मेन, तो मला अजून भेटलेला नाही आहे. कॉन्व्होकेशन लवकरच आहे, डिसेंबर मंथमध्ये येणार आहे असं आम्हाला नोटीस आलेली आहे. त्याचा मी फॉर्म आत्ताच भरलेला आहे. आणि हा आहे फिफ्थ सेमचा रिझल्ट. आणि इकडे मला पडले आहे वेट 72.22% आहेत मला. आणि त्यानंतर लास्ट सेम सिक्स्थ सेम माझा बेसिकली, मी जेव्हा पण एक्झामचा रिझल्ट असायचा मी खूप टेन्स असायचे की काय मार्क्स पडतात. आय नो मी चांगला अभ्यास केला आहे, मी चांगला पेपर दिला आहे, तरी पण मला टेन्शन यायचं. हां, तर मला सिक्स्थ सेमला पडलेले आहेत 73.84%. सो या, हे असे माझे काही रिझल्ट्स होते. माझ्या बाबतीत तर वेगळं होतं की माझा म्हणजे लेस टू मोर असा माझा ग्राफ होता. आणि या ह्या जर्नीमध्ये खूप मी मज्जा केलेली आहे. ग्रॅज्युएशन तर मोस्ट मी खूप एन्जॉय केलेलं आहे. हॉस्टेलला होती, तिथे माझे चांगले फ्रेंड्स झाले. काही फ्रेंड्सचे म्हणजे जे असे आहेत, काही फ्रेंड्स जे मला आता त्यांचे नावं नाहीत घ्यायचे, बट ते फ्रेंड्स काही तुटले माझे तिकडे. बट ओव्हरऑल चांगला एक अनुभव होता. बेसिकली मी माझं ग्रॅज्युएशन जेव्हा चालू होतं, मी ट्युशन्स घ्यायची. जर तुम्हाला माहिती असेल, माझे प्रिव्हियस ब्लॉग्स जर तुम्ही बघितले असेल तर माझे स्टुडंट्सबद्दल मी थोडंसं टाकलं होतं त्यामध्ये. तर मी कॉलेज करतच होम ट्युशन घ्यायचे. तिथे पण मी असे 5-6 मुलांचे ट्युशन घ्यायचे, होम ट्युशन्स. सो मी बेसिकली ते पूर्ण म्हणजे मी इंडिपेंडेंट होण्याचा प्रयत्न माझ्या ग्रॅज्युएशनच्या प्रवासापासूनच सुरू केला. आणि आत्ता सध्या मी जॉब करते आहे. सर हा व्हिडिओ खूपच लॉंग खेचला जाईल. जॉबच्या बाबतीत मी तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये रिव्हील करेन मी काय करते आहे वगैरे. बट तुम्ही पण थोडीशी एक्साइटमेंट दाखवावी आणि मला अजून सपोर्ट करावा सर्वांनी, हे मी असा विचार माझा आहे तुमच्यासाठी. तर भेटू पुन्हा लवकरच. टिल देन बाय बाय.